मायला जाऊ द्या मर्द भाऊ, आज लय बरे दिवसात आता संधी आली मला. आईला दोस्त आता मोटर आले चहा घेता मला कश काय बोलले काय नु बा, चालतो का बा तू वारीला? येऊ जाऊन चला मग काय आता. बा दर्शन होईल, सगळं व्यवस्थित होईल. बायको आहे काय रे, काय करू राहील तू इकडे? काय नाही बाई बसले. अरे आज तुला एक खुशखबर सांगायला आलो मी, मोटर आड्यावरून पळत आलो. एखाद्या बाईला दिवस गेले काय तुमच्या? ए गजरी, अरे असं वाईट नको रे, जाऊ आता वाखाळ बोल ना जरा थोडीशी. काय ते वांगाळ जरा थोडं चांगलं बोल ना. विचारू राहिले तुम्हाला. अरे नवरा बाहेरून आलाय, काय लागून राहील? काय झालं तुला? बरं नाही. हा जन्माचं तुला बरं वाटत नाही? हा गुडघा दुखतो, हे दुखत ते दुखत, सगळं दुखतच राहतं तो. झालं यास राहतं या बडबडीत. काय झालं? चांगलं सांगायला गेलं तो भलतच निघत उचल. मी काय केलं मग आता गुडघा दुखतोय, मी महत्व चांगल्या कामाला चाललो तो गुडघा दुखायला लागला. कुठे चालले? कोणाची सोयरीक जमवाय? अरे सोयरीक जमवायला चालू ना आतापर्यंत. कवा तुम्ही जगाचं कल्याण केलंय, मावाला बी कल्याण केलंय. अरे ते कल्याण जाऊ दे, जगाचं वाटोळच करीत आले ना तुम्ही. कोणचं चांगलं काम केलंय ते सांगा पहिलं. अरे आता जे झालं ना ते वाटोळं फिटोळं मरू दे, त्याच्याशी काय करायचंय आपल्याला? मग आता जे आहे ना चाललंय ते ऐक, मी काय सांगतो. काय सांगा? या बाय तुला सांगतो, मी मोटर आड्या उभं होतो, चहा घेत होतो आम्ही सगळे 4-6 जण. त्याच्यातले 2-4 जण मला काय म्हणले, हा चला ना बाबूराव. कुणाला म्हणलो? अरे वारीला निघाले लोक, तुम्ही काय करू राहिले वारीला? चहायला पण म्हणलो मावली आडी अडचण राहिली खूप. अहो काय जन्माच्याच अडचणी, मळ्यातल्या आणि खाड्यातले हे काम तुमच्या आयुष्यभर चालणार ते म्हण. बरं चला म्हणलो, मी बायकोला विचारतो आलो तो का तुला सांगायला. होय बरं जाऊ दे, मा पिशा भाषा आवर जाय. होय होय मग तुम्ही आता वारीला चालले? हा मी जातो. आणि 21 दिवस येणार रे बरं का, 21 नका पटू बाई पण रस्त्यानं. अरे काय बोल राहिली? अरे मला तो शिवाय आहे का? तो आज एवढा जीव वाट केले मावाला. तुम्ही चालले किती दिवस? किती दिवस? 21 दिवस. 21 दिवस? हा 21 दिवस तुम्ही वारीला चालले. मग आता काय करते? पायी पायी? हा पायी जाणार, मस्त दर्शन घेणार, वाटणी थांबणार, जिडं मुक्काम वाटला तिडं बसणार, उठणार, सगळं एकदम आनंद करीत जाणार. आता कसं मी मामाच तोंड जोडू? काय आता तुला काय झालं? अहो तुम्ही 15 दिवस चालले, मला 1 दिवस तुमच्याशिवाय होत नाही. दिवसभर तुम्ही माझ्याजवळ नसले चालेल, पण मला रात्रीचे तुम्ही जवळ लागत आहे बाबू. मग आता हिचं काय करू? हिचं काय करू? अरे तिला कुलूप लाव ना 21 दिवस. त्याला काय करणार? आता सण शक्ती ठेव थोडीशी जरा. चांगल्या कामाला चाललोय, मधीच अशी आडनोड नको घालू. ते तर आपलं कायमच चालू ना, जसं लग्न झालं तसं आहे ना. पिस करायचं कुस करायचंच काम चालू आहे कायम. चाललंय इस करायचं कुस करायचं, होतं नाही तुमच्याच्याने काही. पण मला माझ्या जीवाला असं वाटतं तिला काला इसावा देऊ राहिले. होत नाही असं कसं बोल राहिली? बरं ते जाऊ दे आता, ती बडबड राहू दे. लोक मला येड्यावानी. जा बाई तुम्हाला काय पिशा पाशा तर दे ना मला. कपडे काय भरायचे ते भरान जा. माणूस चांगल्या ठिकाणी निघालय आणि तो म्हण पिशा पाशा भरा, तुम्ही जातो माय मी घेऊन. बरं माही चांगले कपडे कुपडे घेऊन जातो बरं का. चांगले घ्या. हा छत्री बित्री नाही का? नाही काय करत छत्री, तिथं पाय आपला देव दिला परमेश्वर आहे ना आमच्या पाठीमाग. बा झालं या बाय इकडे बाय. एवढंच 1 ड्रेस 2 ड्रेस घेतले, अंडरपॅन्ट घेतली मावली आणि टायल घेतलं बरं का. येऊ का मग? बरं निघू का मग मी आता? पोटाला पोटभर खा बाई. अरे टेन्शन घेऊ नको, खा प्यायचं टेन्शन अजिबात नाही आम्हाला. जशी तब्येत घेऊन चालली तशीच तब्येत घेऊन या. काळजी करू नको, याच्यापेक्षा जड घेऊन येईल. जा मग. काय पाया पडली की नाही? काय आहे की नाही? पडू तुमच्या वाल्या. जा चला बरं झालं. आईला मी एकदाच 21 दिवस तोंड तरी पाहायला भेटणार नाही. जाऊ आता खौट. अरे काय आहे की नाही? माणूस कुठं चाललंय काय? सुटल्या बाशिंगापासून तुम्ही मा वाटोळच केलं. जा वा का तो मा केलंय? हा जा वा. वांगाळ बोलल्याशिवाय तो होत नाही तिला. जा मरू द्या चला. काळजी घ्या बर का. हा जा. गेला बाई एकदा समोर. जा आता पाहते मी या गाड्यांना काय करून ठुले काय नाही. गंगाराम काम नाही आवरलं का अजून? तो आवाल सगळं काम आवरलंय. आता म्हणलं बायचं जरा गवत सोबत काढून घेतो. काय गावात काढतो काय नु बस मरू दे. बस काय किती गबाळ झालंय. कायमच काम आहे बस. मला बस म्हणायला लागलं. तो मालक गेला कुठे? वारीला गेला. वारीला? हा म्हणे मी चाललो जत्राला. हा बस बसतो. मला तर काय आहे बसतो. का रे गंगाराम एवढं काम करीतो, तुला बायको नाही पोर नाही काय नाही, तुला कायला पाहिजे रे हा तमाशा एवढ्या पैशाचं काय करीत तू?
घरी द्यायला पाहिजे, आई बाप आहे त्यांची काळजी घेतली पाहिजे. हा ना. आणि मग पण का रे हा तुला दम निघतो का एकट्याला? कसला मी या असं दिवस कसा जातो तवाला कामाच्या नादात, पण रात्रीचं काय करता, हं? काय करायचं? बाई माणूस जवळ असली म्हणजे थोडा टाइमपास होतो. नाही, लग्न करायचंय हं. पण कसं आहे आता नाही, अजून 2 वर्षाने करायचं म्हणतात आई वडील. काही तुला ध्यान येतं का नाही? आता ध्यान येऊन काय करू? हं? तर मालकीन बाई तुम्ही आज काय वेगळं वेगळं दिसायला लागलाय मला. वेगळं नाही दिसत आहे बाबा, चांगलं हिच्यावर राहिले मी तुला. मी मावरून घेऊ राहिले. हं. नवरा असताना बी तिचं पुरवत नाही, मग तो आवाला त्याचं कसं पुरवत? तो कसा काय ग बसतो? तर काय तर हं? तो काय तुला वाकारे बिकारे देतो का नाही बा? ते ऑटोमॅटिक पॅन्टीतच बघतो. अरे देवा, तर काय करायचं मग? मग वाया खाला घाली तो. मग आता काय करायचं मालकीन बाई? आता 2 वर्ष वाट बघायला लागणार आहे. ना ना. तुम्ही काय करायला लागलाय मला? अरे मी पाहू राहिले तुला, तू मला तुझ्यावाली किव नाही देखवते बाबा. शिव हं? मालकीन बाई असं नका करू, लय कसं का रे तरी व्हायला लागलं. गंगाराम, हा तो अजून कुठेच काही कार्यक्रम नाही करेल का? नाही अजून नाही. नाही, नाही तुला त्याच्यातला अनुभवच नाही बा. हा त्यातलं काहीच नाही ते. चाल ना, मी तुला शिकून देते ना. मला हं? मालकीन बाई हं? मालकाला कळलं बिळलं लय मारेल मला. मालक गेला आता 15 दिवस येत नाही. तो गेला त्याच्या नवरा पाहिला, त्याचं काही टेन्शन नाही आता. नाही पण कोणी सांगितलं बघितलं बी- काला कोण बघल इड आयरणात आपला मळा निड कोण येत सुटलंय. आता 15 दिवस आपली चंगळ तू न मी. काय म्हणता? हम्म. मग भारीच झालं. 15 दिवसात तुला मी असा ट्रेन करून ठेवीन, सकाळ संध्याकाळ ट्रेनिंग. हा हा बरं आहे मग. पण चाल आता लगेच लगेच. चांगल्या कामाला खायला आळस करतो. बरं, मग ते राहू द्या, बाहेरचं काम नंतर करता येईल. नंतर करता येईल. इड एक कार्यक्रम एक राऊंड झाला का हा. मग कामाला भीड. तर मी तो जेवण बिवण तयार करते, मी जेवते, तुला बोलवी ते घरी, हा तू जेवण कर, परत कार्यक्रम आणू, मग 4 वाजता विलग परत आवरायला. मग तर आपली मजाच आहे आज. 15 दिवस तुला टेन्शन नाही भाऊ. काय म्हणता? हा, 15 दिवस? खाऊन पिऊन सगळे काम तोय वाले. हा हा चल चला. मालकीन बाई स्वतःहून आली. चाल, तुला मी शिकविते सारं. चाल चला चला. येड्या, हा दिवस नाही पाहिलं तर तो काय पाहिलं जिंदगीत. चाल. आता मी तुला सांगते, हा. चड्डी खोल. खोलू का मग लगेच? हा. बर खोलली. काय रे ते या असंच. मग आता काय? थांबा, आता मला थोडस त्याला मागं पुढं करू दे. बापरे, म्हणजे मागं पुढं बाबो करायचं? हा. गंगाराम, हा बाय 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 बाय. बाबो लय मोठं आहे रे बाबा तुझं. हा मग हळूच बर का बाबा, हा हळूहळू. नाही तर काय तो पहिलाच टाइम आहे मा. काय मी रोजच कार्यक्रम करीते, मला सवय, पण तो वाला पाय नाही नाही मालकीन बाई हळूच करतो. जाईल बर का शेंडा बिंडा मोडून. नाही तर मोडतो पण विषय. मग त्याचा काही नियम आहे बाबा. मग मी हळूच करतो. हा हळूच कर, हळूच. हा. हळूच. हळूहळू. आह, आह, बरं वाटतंय का मालकीन? आह, आई ग, आह, आह, कसं वाटतंय? गंगाराम हळूच ना. हळूच आई ग, करतोय. बापरे गंगाराम हा, लय मोठं. हा, आ हा. आई ग, हम्म. हळूच ना. हळूच करतोय. हळूच. आई ग, बापरे झालं का? हा. आई ग, झालं. गंगाराम हा. लय चालत बाबा तू. पहिलाच दिवस आहे माझा, पहिलीच वेळ आहे. हा चाल. हा गंगाराम, हा? तो लय डेंजर काम आहे रे बाबा. मग तो आता मला पारच दमावलंच, तुला सांगते. दमला तुम्ही? ना बाबा, मालकीन बाई मला लय अशी- भारी वाटलं पण आज. अशी मज्जा हा. तुला सांगते, तो मालकाने कधी नाही दिली. काय म्हणतात? अरे बापरे, म्हणजे त्याचं काय मालकाचं खरं. बारीक कसं आहे? लयच बारीक आहे रे अरे, अरे. तो, म्हणजे लयच बाबा कोरा काटा.
मग आणि पहिलाच राऊंड होता. हे खोट हा मग आज मला इतकं बरं वाटलं, मी इतकी खुश झाले का बस. त्यावेळेला पगार आता या महिन्यामध्ये 2000 वाढवायला लावी ते पाहिजे मालकाला मी. मग बरं झालं मालकीन. हा असं आहे, मला पण पैशाची गरज आहे हो. तसं नाही, तो जर मला सांभाळून घेतलं ना असं हा येळे काळेला, हा तू टेन्शन घेऊ नको. आणि मालकाच्या अप्रोक्ष मी तुला 1000 2000 4000 देतच राहीन. तुम्ही म्हणाल तवा मालकीन बाई मी तयार आहे आता. पण तो जाऊ दे मर दे, तो मला लय खुश केलं. माझ्यापेक्षा ती लय खुश झाली. हा नाही मी पण चांगला खुश झालो बा. आहे ना. हा मग तो पहिलाच टाइम होता पहिलाच ना. टाइम होता. बरं वाटलं का तुला? एकदम मस्त. आहे ना. हा मग आयुष्यात पहिल्या दिवस गेला माझा चांगला आजचा. आहे ना. हा मी काय म्हणते, हा. चाल ना परत एकदा. परत जायचं. जाऊ आपण परत. चाल मग. हा चला. तुला बरं वाटलं ना पण. हा मग चाल चाल चाल. घेऊ अजून एकदा एक छोटं आता माल. तो हाताने कर सगळं. हा आता आता मी तुला कळून दाखवून दिलं. हा दाखवलं. चाल. हा गुंड्या खोलू का मायवाले? हा खोला खोला. हं? आता काय चालेल. मीच करतो सगळं. आवर आता. हा भाऊ याला तर आता हात लावायची गरज नाही पडली रे. लगेच झालं ना हा ना तयार. हा ना बाय. आ आई ग. हा. आ आ आ गंगाराम हळूच ना. हळूच आई ग. हळू आ आ आ हळूच ना गंगाराम. हं, आई ग. हं, आ हं. बापरे. आई ग. हळू हळू. तिच्यामुळे मला पाकिट घरी राहिलं किती आजच्यामुळे मला 4 किलोमीटर म्हणजे यायला लागलं घरी पारा. या आईला हाय इकडं का नाही पाव दे बरं घरात. काय करती बोंबलती का काय काय माहिती. गजरे हे गजरे या आईला कुठं जन्माची गेली काय कळत नाही. गोठे का तार फाटली काय मग. लय डोक्याला शिन रे. पैसा नाही अडका नाही खिशात. 4 रुपये खिशात असले म्हणजे मग मला जाता येतं काही घेता येतं. इड्या काड्या तमाखूच्या काय तिला समजतच नाही. गंगाराम हा गजरी काय करू राहिली. गजरे हे गजरे गजरे काय काय चाललंय सवाल. काय दुखू राहिले. काहीच नाही. काय आऊ आऊ आकू राहिली. काय झालं. आऊ त्याला सांगू राहिले इडा आवरून घे म्हणून. ही कोणची भाषा आहे. कोणत्या स्टेट मधली भाषा. आऊ आऊ कुठं आऊ बस केलं? करा ना. काय रे कुठं काय आईला तोय ना तू तर असं आहे तुला सांगतो ना अंधारातून एखाद्या वेळातून जर बाहेर आला ना तर समजून सुद्धा येणार नाही तू बाहेर आला म्हणून. जाय घे ते बाहेरचं गावात काढून. हं? हा तू ते जाऊ दे लाडं लाडं नको. आता काय आऊ चालू होतो आलो. पुढं काय आऊ चालू होत. काय करीत तू गंगाराम? अरे मला अजून 2 तास नाही झाले जाऊन 3ऱ्या घंट्याला मी तो घरी का आलोय. मग पाकिट राहिले इकडं. मग तुम्हाला कळत नव्हतं का काय तुमचं पैसे- कायमच कसं बांध गेलंय? हं? माझं मान गेले मग आणि तो आलं. इकडे हो ना, ठीक माणसाला आहे. काम उमजून द्याय ना तुम्ही. तू काय करीत होता रे. आता आईला मला तर माझ्या सुचा नाही. मी पाठीने येणार होतो. ती गवत काढायचंय ना. इकडं आऊ पाकिट विसरलंय. काय चाललंय मा काय तुमची समजा. भानगड झाली बाई चितने थिरीन घंट्या पंढरपूर करी. तुमचं हा? काय खरं नाही. चित नाही खरी घंट्या पंढरपूर करी आहो घंट्या जत्रा करी. असं म्हणलं मग असं काय बोल राहिली तेच ना. मग. काय खरं नाही बाई. तो मी तर म्हणले होते तो तरी घरी ठेवून जा. का आला जेव्हा मला लागला तेव्हा काम येईल. हा तो का आला निर्जीव आता काय तू काय खेळत बसणार आहे त्याच्याबरोबर. हा काय बघताय काय तुमचं पाहू मला राहिले? हेच समजून नाही राहिलं. काय तुम्ही काय आऊ काय चाललं होतं पुढं तुम्हाला? काय आऊ आणि केलंय? तू थांब थांब काय म्हणतो आता तिथं. मी कुठं काय थांब म्हणलं. मालक तुम्हाला काय भासबी झाला का काय. आईला काय बघ काय आईला काय रे गजरे काय करीत होती तू. तुम्ही काल एवढ्या जीवाचा पश्चाताप करू राहिले. काय करणार आहे मी? अरे पण मी एवढा असताना तू काय चाललंय तिकडं. मला काहीच इथं काही कळा ना तो आले नाटकं समजून राहिली. जावा का नाही मला आता कॅन्सल व्हायची पाळी आली माहिती. इथलं काही टेन्शन घेऊ नका बाई. डोक्याला काय मुंग्या येऊन नका देऊ. तुम्ही मोकळ्या मनानं जत्राला जा. आता मी आहे ना तिला आहे ना मी लई समजून सांगितलंय. अरे तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे. मोकळ्या मनाने जत्राला जा. तू आत्ता बोलू राहिली या गोष्टी पण आता का बोलू राहिली हेच माझ्या डोक्यात सुचाना ना. तुम्ही ना बाई तुमच्या लई डोक्यात नाही भाऊ तू माझं मा नाही डोकं चालू राहिलं. आता माझी जत्रा बित्रा सगळं जाऊ दे मरू दे. मला काहीच उमजा ना गजरे. आता तू काय काहीतरी घोळ आहे. मग तुमचं काय मग ते राऊंड घेत्या काय घरी जा.
हा राऊंड घेते एखादा. हा हाय लगेच आता चाल मग हा चाल. तो मला शांत कर तू आता मर जाऊ दे. हा. हा का मग त्याचं डोकं उठलंय का तुमचं उठलंय? काय डोकं त्याचं उठलं का तुमचं उठलं? आता तू डोकं काच उठलं घरी गेल्यावर कळेल. तू चाल चला चाल चाल ना. ए बरं ये उचल या इला तेच जन्माची पाठीमाग मालकीन लागेल तुम्हाला. येते परत. हा हा कोणाला म्हणली? तिकडे चला म्हणून राहिले. चाल. कोणला म्हणेल मी? या पिशे घे मरू दे तिचा आता जाऊ दे. हा, ती उचला, वारी नको उचला, काहीच उचला. नको. चाल त्याच्यात खायला घेतलंय तेवढं खाऊन घ्या आता घरी हा, जाऊन. चला. चाल काय खरं नाही रे. साराची ती यांचं घरी यांनी काय जत्रा खेत्रा का? हा